मी सध्या मलकापूर तालुक्यातील शिवारामध्ये आहे. गेल्या 3 दिवसापासून आजही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. शेताला तलावाचं स्वरूप आलेलं आहे. आपण बघू शकतो मलकापूर तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अद्यापही पाणी आहे. पिकं जी आहेत 3 दिवसानंतरही पाण्याखाली आहेत. अक्षरशः पिकांचं प्रचंड नुकसान झाले. मी सध्या दाताळा शिवारातील या परिसरामध्ये आहे. बेलाड शिवारच बाजूला आहे आणि बेलाड दाताळा या परिसरामध्ये ही जी पिकं जी आहेत ही पिकं अक्षरशः 3 दिवसापासून पाण्याखाली आहेत. या शेतामध्ये जवळपास गुडघाभर पाणी आहे आणि त्या गुडघाभर पाण्यामध्ये ही जी पिकं आहेत 3 दिवसापासून जशीच्या तशी आहेत. भविष्यामध्ये ही जी पिकं आहेत याचं प्रचंड नुकसान होणार आहे, सुकून जाणार आहे. ही जे जो 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला एवढ्या प्रमाणात पाऊस झाला की अक्षरशः पिकं जी आहेत ती पाण्याखाली आहेत. प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं या तालुक्यामध्ये झालेलं आहे. जून महिन्यामध्ये पाऊस नव्हता, जुलैमध्ये पाऊस नव्हता, मात्र जुलैच्या अखेरीस जो पाऊस झाला त्या पावसामुळं अक्षरशः शेताचं आणि परिसरातील नागरिकांच्या घराचं सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. घरामध्ये सुद्धा या भागातील पाणी शिरलं होतं, घरातलं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि शेत शिवारातलं सुद्धा हे नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही शेतं जी आहेत अक्षरशः पाण्याच्या प्रवाहामुळं वाहून गेली. कुठे नाला फुटला, कुठे बांध फुटला आणि त्यामुळं जी शेतातली पिकं आहेत ती अक्षरशः वाहून गेल्याचं चित्र आहे. हे शेत जे आहे बाजूचं, या शेतामध्ये अक्षरशः वरचा जो पट्ट्यातला नाला आहे तो नाला फुटल्यामुळं अक्षरशः शेत हे खरडून गेलेलं आहे. चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला हे दृश्य जे आहेत ना, हे याच्यामध्ये दृश्यामध्ये सांगतायत की संपूर्ण पीक जे आहे याच्यामध्ये तूर होती, तूर सुद्धा वाहून गेलं. अशा प्रकारची परिस्थिती सध्या या मलकापूर तालुक्यातली आहे. एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना भरघोस अशी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जी या मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.